वर्धा जिल्ह्यातल्या पवनारचे ज्ञानेश्वर उमाटे 2005 मध्ये सार्वजनिक खात्यातून उपअभियंता म्हणून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर त्यांनी आपली 5 एकर शेती कसायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी रासायनिक तंत्राचा अवलंब सुरू केला होता, पण हे तंत्र फायद्याचं नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. या काळात त्यांना झिरो बजेट नैसर्गिक शेती तज्ञ सुभाष पाळेकर यांच्या विषमुक्त शेती तंत्राची माहिती मिळाली. सगळ्यात पहिले रासायनिक शेतीच करत होतो इतर कास्तकाराप्रमाणे, परंतु नंतर 2005 मध्ये माननीय सुभाषजी पाळेकर यांची 3 दिवसीय कार्यशाळा मी अटेंड केली. त्याच्यामध्ये मी मन लावून सगळं ऐकल्यानंतर मला असं वाटलं की ही रासायनिक शेती काही कामाची नाही. आपल्या खर्च जास्त, उत्पन्न कमी, आणि प्रत्येक वेळेस मार्केटमध्ये जायचं, बाजारात जायचं, बियाणं विकत घ्यायचं, खत विकत घ्यायचं, ह्या सगळी करत असताना म्हणजे नाकीनऊ यायचं आणि त्यातलं आपल्याला काही समजत नव्हतं. म्हणून ही जेव्हा शेती सुरू केली तर इतकी ही शेती चांगली आहे की याच्यामध्ये तुम्हाला कोणाच्या दारावर जावंच लागत नाही. 2006 मध्ये झिरो बजेट शेतीला सुरुवात केल्यानंतर त्यांनी 5 देशी गायी विकत घेतल्या. यामुळे शेण आणि गोमूत्राची सोय झाली. यानंतर खताऐवजी ते दर 15 दिवसांनी किंवा महिन्याला जीवामृताचा डोस देऊ लागले, तर कीड रोगांसाठी दशपर्णी अर्काचा वापर करू लागले. कोरडवाहू पिकं करताना 2 वर्षांपूर्वी त्यांनी हळदीचं यशस्वी उत्पादन घेतलं. त्यावर प्रक्रिया केल्यानं हळदीपासून चांगलं उत्पन्न मिळालं. मग यंदा उन्हाळ्यात त्यांनी सरीवरंब्यावर वायगाव हळदीची लागवड केली. यामध्ये मूग आणि तुरीचं आंतरपीक घेतलं. यापैकी मुगाचं पीक निघालं असून सध्या तूर आणि हळद शेतात आहे. आता हळदीमध्ये मला 1 एकरामध्ये जवळपास 1,80,000पर्यंत उत्पन्न झालं. आतून त्या झिरो बजेट असल्यामुळं काय बैलगाड्याचा खर्च आणि आपल्या लेबरचा खर्च एवढाच फक्त मायनस करून बाकी मार्केटमधून मला काहीच घ्यावं लागत नाही. स्वतःचंच बियाणं, स्वतःची लागवड आहे आणि बाकी बाहेर कुठे जावंच लागत नाही. त्याच्यामध्ये काय ही मिश्र पीक पद्धत असल्यामुळे याच्या मिश्र पीक पद्धतीमध्ये की मी हळद जी घेतली आहे गादी वाफ्यावर घेतली आहे. गादी वाफ्यावर घेतलं असल्यामुळे दोन्ही साईडच्या वरंब्यावर मी मूग आणि उडीद घेतलं. त्याच्यामुळे 1 एकरमध्ये जवळपास मला 8 ते 10 हजाराचे मूग उडीद होऊन गेले. आणि हे पीक असं आहे की याच्या अर्ध्या कालावधीमध्ये निघून जाते, 2.5 महिन्यामध्ये, आणि पूर्ण शेती खाली होऊन जाते. आणि मुख्य काय आहे, पिकाचं वेगळं उत्पन्न असलं तरी त्याचा मेन उद्देश काय आहे की याच्यामध्ये ते पीक जे आहे याचा पालोपाचोळा मिळून खात, नैसर्गिक खात, जैविक खात आपोआप तयार होते. किटाणू तयार होतात, जैविक किटाणू तयार होतात, त्यामुळे आपल्या दुसऱ्या पिकाला त्याचा खूप फायदा होतो. झिरो बजेट तंत्रामध्ये जीवामृत आणि सजीव आच्छादनावर ते भर देतात. गवत काढून त्याचं शेतातच मल्चिंग केलं जातं. यामुळे उमाटे यांच्या जमिनीचा पोत सुधारू लागलाय. याच्यात रासायनिक न टाकल्यामुळं जीवांची संख्या वाढते, गांडूळ वाढून राहिलं. आज माझ्या शेतात पहिले गांडूळ दिसत नव्हतं, पण आता हे शेती मी सुरुवात केल्यामुळं याच्यामध्ये करांगळी अंगठ्या एवढा पण गांडूळ तयार झालेले आहे. त्याच्यामुळं काय आहे की शेतीची एकदम पोत सुधारली आणि खाताचा काही प्रश्नच नाही आहे. गाई आहे, बैल आहे, त्याच्यामुळं त्याचं शेणखत, शुद्ध शेणखत मिळते, त्याचं गोमूत्र, आणि मुख्य यांचं म्हणजे खत जो देतो आपण तर इतर लोकांपेक्षा 1/4 1/5च लागते. आणि त्याची ताकद वाढवण्यासाठी आम्ही जीवामृत हा फॉर्म्युला वापरतो. खत टाकण्यापूर्वी खत जमा करून त्याच्यावर जीवामृत फवारून द्यायचं, त्याला झाकून ठेवायचं, त्याच्यानंतर ते वापरायचं. जीवाणू संख्या वाढून मग आम्ही याच्यात टाकतो. आणि त्याच्यामध्ये गोमूत्र वापरले जाते. आज गोमूत्र आणि शेणामध्ये इतकं काही जीवाणू आहे की तुम्हाला दुसऱ्या कोणत्याच खतात मिळू शकत नाही. येत्या काही दिवसात त्यांना तुरीपासून 10 क्विंटल उत्पादनाची अपेक्षा आहे, तर 90 क्विंटल हळद आणि 9 क्विंटल हळद पावडरीच्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. हळदीवर घरगुती प्रक्रिया केल्यानं त्यांना हळदीची योग्य किंमत मिळतेय. याच्यामध्ये माझं मुख्य पीक आहे इथे तुरी आणि हळदीचं मिश्र पीक. मेन पीक आहे हळदीचं. त्याच्यामध्ये हळदी सावलीत तयार होत असल्यामुळे तुरी लावण्याचा मी प्रयत्न केला आणि सुभाषजी पाळेकरजी यांच्या मार्गदर्शनामध्ये 50% उन्हेमध्ये 50% सावलीमध्ये ही पीक चांगलं येते हळदीचं. त्याच्यामुळे मी काय केलं आहे की हळद लावल्यानंतर 10 बाय 12 फुटाच्या अंतराने तुरी लावल्या. अर्ध्या एकरामध्ये काय झालं की मला जवळपास 1 एकरामध्ये जवळपास म्हणजे मला 80 क्विंटलपर्यंत उत्पन्न झालं. त्याची किंमत आता मी सर्व प्रोसेसिंग माझ्या शेतातच करतो. आपल्याकडे आपले मजूर असतात, वाळवणं, सुकवणं, पॉलिश करणं आणि ग्राइंडिंग करून मी माझं पाकिट म्हणजे शेतावरून म्हणजे माझ्या बांधावरून विकले जाते.
निवृत्तीनंतर अनेकांना काय करायचं हा प्रश्न पडतो, पण ज्ञानेश्वर उमाटेंनी मात्र विषमुक्त शेती करत अतिशय आनंदी राहण्याचा संकल्प केलाय. त्यांच्या या निश्चयामुळे अनेकांना विषमुक्त अन्न खाण्यास मिळणार आहे. आज मला जवळपास 6 वर्ष झाले. याच्यामध्ये मी फळं, तुरी, मल्टीपीक घेऊन राहिलो, मिरची घेऊन राहिलो, त्याच्यानंतर सोयाबीन, कपाशी गावरानी, म्हणजे हे BT2 वगैरे मी काही वापरत नाही. साधारण 1 एकरमध्ये जी काही कपाशी होती त्याला रासायनिक खताचे केलेल्या पिकापेक्षा 1000 रुपये जास्त मार्केटमध्ये मिळतोच. त्यांचे ठरलेले रेट असतात ते. त्यामुळे मला बाकी बाहेर जायची काही जरूरत नाही आणि बियाणं आपलं स्वतःच असते. याच्यामुळं काय, माझी 0 बजेटची शेती असल्यामुळं खर्च कमी, उत्पन्न जरी बाकीपेक्षा कमी होत असेल पण उत्पन्नामधून खर्च वजा घालता फायदा जास्त होतो याच्यात. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी रासायनिक खतं आणि कीटकनाशकांचा वापर करत शेती करतायत, पण ही शेती आर्थिकदृष्ट्या परवडणारी नसल्याचं अनेकांच्या लक्षात आलंय. त्यामुळं येत्या काळात जुनं ते सोनं म्हणत पुन्हा 0 बजेट नैसर्गिक तंत्राचा वापर केल्यास शेती नक्कीच फायद्याची होणार असल्याचं ज्ञानेश्वर उमाटेंनी दाखवून दिलंय. गजानन भोयरसह ब्युरो रिपोर्ट, साम TV, वर्धा.